पक्ष काही व्यवहार नसतो. मी दिलं तर त्यांनी द्यायचं, मी घेतलं तर त्यांनी द्यायचं, असं पक्ष काही व्यवहारासाठी नसतो. मी असं केलं म्हणून त्याची पावती मला द्या. मला वाटतं हे काही पक्ष काही व्यवहारासाठी राहिलेला नसतो. पक्ष एका विचारानं चालत असतो. चांगल्या वाईट बाजू, पक्षाच्या बाजूनं, विरोधात ह्या सगळ्या गोष्टी येत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं आपण एका विचाराने कामाला लागलेलो, त्या विचार घेऊन पुढे जाणं एवढंच उद्दिष्ट आमचं आहे. एवढं तुम्ही जे विरोधी पक्षनेते म्हणून जी कार्य केलं किंवा एकंदरीत आक्रमक चेहरा म्हणून अंबादास दानवे हे नाव जे पसंतीस उतरलं, कसं बघता एकंदरीत एलओपी म्हणून तुमची कामगिरी पडास आली असं म्हणायचं? हे पहा, मी सांगितलं ना, पक्षाकडे अनेक लोक इच्छुक असू शकतात. आता मला ते नाव पक्षप्रमुखांनाच माहिती असते, पण मला ह्याची जाणीव आहे की मी एकटाच कॅलिबरचा आहे अशातला काही भाग नाही. आणि त्यातल्या त्यात आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीने एकच उमेदवार जाऊ शकतो याची पूर्ण जाणीव असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी जावं अशी समस्त सगळ्यांची भूमिका असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि शिवसेना पक्षाने माझ्या नावाची मला असं वाटतं मला उमेदवारी देण्याची घोषणा केली. वाटतं मी सौभाग्यशाली आहे. मी शिवसेना प्रमुखाच्या विचारानं संघटनेचं काम करतो. आणि वाटतं अडीअडचणी, रस्त्यावर काटे दगड येत असतात, त्याच्यावर मात करून पुढे जाणं हे मला असं वाटतं कार्यकर्त्यांचं काम असतं, शिवसैनिकाचं काम असतं, आणि ते काम करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. आता हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की आम्ही आमचा उमेदवार देणार आहोत. जर उद्धव ठाकरे उमेदवार असले तर आम्ही विचार केला असता, पण आता आम्ही उमेदवार देणार. मला असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तेवढं मला माहिती आहे. त्यामुळे त्या सगळ्या भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणार? मला असं मी पहिले सांगितलं मला हे विषय न विचारायचे. हे पण मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार आहे. काँग्रेसशी बोलणं वगैरे वगैरे वगैरे, मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो, आणि मग तुम्ही म्हणतात काँग्रेसशी बोलणार आहेत का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार. पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना. तुमच्या सांगण्यावरनं महाविकास आघाडीचे तुम्ही एकमेव उमेदवार असणार, दुसरा कोणता उमेदवार आता उभा किंवा नाव जाहीर होणार नाही, यावर स्पष्ट होते. दानवे साहेब, मुळात प्रश्न असा आहे, एक मिनिट, मुळात प्रश्न हा याकरिता विचारण्यात येतोय कारण की असं म्हटलं जात होतं शिंदे महायुतीकडून की जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होऊ शकतं, पण अंबादास दानवेंचे नाव पुढे आल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय. हे हे उद्या 3 वाजेनंतर गोष्टी होतील. आत्ताच त्याच्याविषयी बोलण्याला काय अर्थ आहे का? आत्ताच त्याविषयी कोण काय बोलणार त्याला मी काय करू शकतो? समजा शिंदेंना काय बोलायचं त्याला माझी जबाबदारी ती त्यांना विचारा. माझ्या पक्षाने मला उमेदवार दिली एवढं मला माहिती आहे, तेवढंच मला मी सांगतो. बाकी शिंदे किती 3 उभे करणार का 4 उभे करणार आणि आणखी कोण काय उभं करणार हे त्यांना विचारतो, मला कशाला विचारतो तुम्ही तो विचारता? नाही, पण ज्या प्रकारे एकत्रित नावं पुढे आली आणि अंबादास दानवेंच्या नावावरती फुल्ली पडली, काय चमत्कार झालाय अंबादास दानवे साहेब? थोडं सविस्तर सांगा. हात जोडले तुम्हाला 2 मिनिटं थांबा. कृष्णाकर होता, मी पण होता, तुम्ही डायरेक्ट सुरू केले. नाईक सुरू होतं बाबू, सगळ्यांचंच लाईव्ह असतं. भेंडीच्या आमचं होतं, तुझा फटाफट फटाफट घ्या आपण करून चला करून टाका. 1-2 कसं उचलता? माझं लाईव्ह मी केलंय त्याला मस्त होतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विधान परिषदेचे उमेदवार म्हणून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब झालेले आहे. आपल्या सोबत आहे ते. अंबादासजी, स्वागत आहे तुमचं आणि अभिनंदन तुमचं. तुमची उमेदवारी घोषित झालेली आहे पक्षाकडनं. काय प्रतिक्रिया केली तुमची? प्रतिक्रिया मला असं वाटतं पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला संधी दिलेली आहे. शिवसेना पक्षाने मला
आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांनी माझ्या नावाची घोषणा केली, हे माझं भाग्य समजतो असं आपल्या उमेदवारीची घोषणा झाल्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. तर राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर शिवसेनेने सुद्धा, ठाकरे गटानं सुद्धा उमेदवारांचं नाव घोषित केलेलं आहे. अंबादास दानवे यांना अधिकृत त्यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे. तसंच विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर अंबादास दानवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे.